हुशार आहे. मी कधीही साहेब दोन माणसांपासून लांब राहतो. कधी एक म्हणजे लहान लेकर आणि दुसरं म्हणजे दारुड्यापासून लांब राहतो. दारुडे भंगरी कधी काय बोलतील सांगता येत नाही. साहेब एक दारुड कीर्तनात उठलं माझ्या कीर्तनात आणि डुलत डुलत मला म्हणायला लागलं, महाराज तुम्हाला एक विचारू का? मी म्हणलं बाबा विचार. दारुड्यानं मला प्रश्न विचारला. मला दारुड मला म्हणायला लागलं, महाराज ही पृथ्वी कशावर आहे? दारुड मला म्हणायला लागलं ही पृथ्वी कशावर आहे? मी म्हणलं ही पृथ्वी शेषावर आहे, नागावर आहे. मला माहित होतं. आता गप बसावलं त्या दारुड्यानं. तो मला म्हणायला लागला मग नाग कशावर आहे? नाग. आता गप बसावलं मला येत होतं. मी म्हणलं नाग महादेवाच्या गळ्यात आहे. आता गप बसावलं मग म्हणला महादेव कशावर आहे? महादेव. मी म्हणलं बाबा महादेव नंदीवर आहे. आता गप बसावलं मला पुढचं येत नव्हतं. मग म्हणला नंदी कशावर आहे? नंदी. मी म्हणलं ह्या बापाच्या मुलावर आहे. मी दारुडे भंगरी कधी काय बोलतील सांगता येत नाही. एक दारुड्या पळत 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 गेला नेमकं रेल्वेच्या पटरीवर झोपला. रेल्वेच्या पटरीवर झोपला. मी सहज रेल्वे स्टेशनला गेलो. सहज गेलो. मला तो रेल्वेच्या पटरीवर झोपलेला दिसला. मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणतो दादा अंगावरून जर रेल्वे गेली तर मरसाल की? तो उठला म्हणे महाराज आताच अंगावरून विमाईने गेलं मला काही झालं नाही. रेल्वे वा वा वा. दारुडे कधी काय बोलतील सांगता येत नाही. आणि नेमका आमचा प्रसंग असा येतो महिन्यातून 6 महिन्यातून एखाद्याच्या घरी एखाद्या दारुड्याच्या कुठेही घरी आमचा मुक्काम पडतो कीर्तन संपल्यानं. आणि नेमका माझा एका दारुड्याच्या घरी मुक्काम पडला. कीर्तन संपलं. बोलून बोलून मला खोकला येऊ लागला. खोकला मी खोकलू लागलो. कीर्तन संपलं. आराम करू लागलो. दारुड्या उठला म्हणे महाराज तुमचा खोकला जात नाही. मी म्हणतो दादा जातच नाही काय करू? अनेक गोळ्या घेतले अनेक औषधं घेतले जातच नाही. म्हणे महाराज आपल्याकडे एक औषध आहे. आपल्याकडे एक औषध आहे. मी म्हणलं दादा कोणतं आहे? म्हणजे काहीच नाही एक तर पण हा. मी म्हणलं यानं खोकला जाईल का? अहो म्हणे महाराज यानं खोकला काय? यानं माझी बायको गेली, यानं माझा बंगला गेला, यानं माझं 5 एकर गेलं आणि तुमचा खोकला जाईना काय? दोन दारुडे असंच कीर्तन संपलं. सायंकाळच्या वेळी 11-12 वाजता कीर्तन संपलं रात्री आणि गावात गेली. गावात जाऊन एकाला दिसलं मारुतीरायांचं मंदिर आणि एक जण असं मारुतीरायांकडे बघत राहिलं आणि मारुतीला म्हणायला लागलं ए हनुमंतराया आणि तू यायच्याच गलीला कस काय? दारू म्हणायला तू यायच्याच गलीला कस काय? आमच्या गलीला का नाहीस? दुसरं म्हणायला लागलं या मारुतीच्या मंदिराला एका रात्रच आपल्या गलीला ढकलत नेलंच पाहिजे. आता मंदिर ढकलतात. दुसरं म्हणला सगळं गाव उठण्याच्या अगोदर मंदिर ढकलायचं. गाव उठण्याच्या अगोदर पहिलं म्हणायचं लाग तयारीला. आता दोघं जण मारुतीरायांच्या मंदिरासमोर गेले. पाराच्या समोर गेले आणि पाराला ढकलायला. पिऊन होते. व्यसनाच्या आहारी गेले. पिऊन होते ना. हनुमंतरायांच्या मंदिराला ढकलायला लागले. आता ढकलून यायला लागला दम. शांत झाले. यांनी शर्ट काढले बाजूला ठेवले परत ढकलायला लागले. ढकलत यांची उतरली झोपली. एक कुत्र आलं दोघांचे कपडे घेऊन गेलं. सकाळी उठले पाहतात तर काय यांचे कपडे दिसणार तिथं. एक जण म्हणायचं आपले कपडे, दुसरं म्हणायचं अरे त्या गलीचं मंदिर या गलीला आणलं कपडे तिथं राहिले असतील. दारुडे कधी काय बोलतील सांगता येत नाही. तुम्ही कधी दारुड्यापासून लांब राहतो. असंच एका गावामध्ये 3 दारुडे होते. कीर्तन संपलं. गावात जात होते. गावात गेल्याबरोबर गावाच्या विशीला अशी विहीर होती. विहीर आणि तिघही जण त्या विहिरीच्या कटावर बसले. त्या विहिरीच्या कटावर बसले. सायंकाळची वेळ होती. चंद्र असा लखलख वर आला होता आणि असं पाणी तुडुंब विहीर भरली होती आणि सहज एकाची नजर विहीर गेली. नजर विहिरीत गेली. एक जणाने विहिरीत पाहिल्याबरोबर तो म्हणला अरे बाप रे चंद्र विहिरीत पडला रे. चंद्र पडला नव्हता. चंद्राची प्रतिमा विहिरीत पडली होती. सायंकाळच्या वेळी प्रतिमा असते. दुसरं म्हणला या चंद्राला काढावंच
काढलं नाही तर अगोदरची लोड शूटिंग आहे, काढावंच लागेल. एक जण म्हणला मी काय करतो गावात जातो गळ आणतो, गळ करते तुम्हाला. एक जण म्हणला मी गावात जातो दोरी आणतो, एक जण म्हणला मी इथंच थांबतो, चंद्र इकडं तिकडं जाईल, विचित्र दिसायला. यांचं प्रोसिजर सुरू. एक जण गावात गेला, एक जणांना दोरी आणली, एक जणांना गळ आणला, त्या दोरीला गळ बांधला विहिरीत टाकला. आता पडलं होतं काय? चंद्राची प्रतिमा विहिरीत पडली होती. आता जेक फिरायले जेक फिरायले जेक फिरायले, आता जिथपर्यंत विहीर बांधली तिथपर्यंत ठीक आहे माय बाप, त्याच्या खाली विहीर बांधली नसते झऱ्यांसाठी, तो गळ असता पक्का आणला. यांना लागला जड, हे म्हणला अरे बाप रे चंद्र लागला रे वर. दुसरं म्हणला अरे बाप रे चंद्र लई जड रे बाबा. तिसरं म्हणला अरे काढावंच लागलं वर. जे वडायले ते गळ गेला निष्ठून, हे पडले असे उत्साने, याच्या नजरा गेल्या वर. ते म्हणजे चंद्र गेला रे वर. माणसाने कधी व्यसन करायचं नाही, दारूच्या नादी कधी लागेल.